श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला नमस्कार करून ज्याचे खोड वक्र आहे आणि ज्याचे शरीर मोठे आहे, हे देवा माझ्या सर्व कार्यांत तुझे आशीर्वाद देऊन विघ्नमुक्त कर। सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपते श्रीकृष्णास वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग 1123। काय ती करावी मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या। जाडा देते वेळे विच किती दात, घेती यमदूत दंडवरी। हात दात कान हलविती मान, दाखविती जनमानावया। तुका म्हणे किती झाली ही फजित, मागे नाही मीत भारवाही। संसाराच्या तालावर नाचणारे भाडोत्री माकडे काय कामाची। मृत्यूनंतर यम यांचा पाप पुण्याचा हिशोब करील तेव्हा ही माकडे घाबरतील आणि यमदूत यांना शासन करील। लोकांमध्ये सन्मान मोठेपणा मिळावा म्हणून हे लोक हात दात कान नाक माल हलवून अभिनय करतात। तुकाराम महाराज म्हणतात, असले ढोंगी लोक पूर्वीपासून किती फजित झाले, त्याला मर्यादा नाही। खरोखर हे सर्व भारवाही गाढवे आहे। 1124। थोरते गळाली पाहिजे अहंता, उपदेश घेता सुख वाटे। व्यर्थ बरोवरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही। घोडे काय थोडे वागविते ओझे, बावे विन तैसे पाठांतर। तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरीराव पाहिजे तो। प्रथम अहंकार नाहीसा झाला पाहिजे, तेव्हा गुरु उपदेश घेताना सुख वाटेल। अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत किती शास्त्रार्थ ग्रंथाचे पाठांतर केले तरी ते व्यर्थ आहे। घोडेपाठीवर पुष्कळ ग्रंथांचे ओझे घेऊ शकते, त्याप्रमाणे भक्तिविना ग्रंथांचे पाठांतर व्यर्थ ओझे आहे। पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी त्याच्या चरणी एकनिष्ठ भाव पाहिजे। 1125। जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी। सांडोनी या वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ। खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर। साधू संतांच्या दाटणी, तुका जाय लोटांगणी। हे साधका, प्रथम वारकरी हो आणि पंढरीची नेमाने वारी कर। या वाळवंटातील सुखाला नाकारून वैकुंठाला जाण्याची इच्छा करू नकोस। वाळवंटात भजन कीर्तन नामस्मरणाने चे सुख वैकुंठात नाही। या वाळवंटात खांद्यावर पताकांचे भार घेतलेले, गळ्यात तुळशी माळ घालून अबीर लावलेले वैष्णव आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णवांच्या दाट समूहाला मी लोटांगण घालतो। 1126। संतांच्या हेळणे बाटले जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाची। भेसळीचे वीर्य एषा अनुभवले, आपुले परावे नाही खळा। संतांचा जो शोध करीतो चांडाळ, धरावा विटाळ बहुत्याचा। तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठी, काही माझे पोटी शंका नाही। संतांचा तिरस्कार करून ज्याचे तोंड विटाळलेले आहे, ते मुख चर्मकाराचे, कातडे भिजवण्याचे कुंड आहे असे समजावे। ज्या अधमा आपले परके असा भेद कळत नाही, तो बीज शुद्ध बीजाचा नाही, त्याच्या आचरणावरून तो अशुद्ध बीजाचा आहे असे समजावे। संतांच्या कुळाची कुत्सित हेतूने शोध घेतो, त्या चांडाळाला स्पर्श करू नये। अशा अधमशी कसे वागायचे याची मी प्रतिज्ञा केली आहे, याबद्दल काही शंका नाही असे तुकाराम महाराज म्हणतात। 1127। बहु टाळाटाळी होते भोवता हे कळी, बरे नवेल सेवटी, भय असो द्यावे पोटी। मुरगळीता कान, घुसमाडील सावधान, अबोलना तुका ऐसे कोणी लेखू नका। हा कलियुगाचा प्रभाव असल्याने लोक भक्ती संत उपदेश ग्रहण करण्याची टाळाटाळी करतात, पण यामुळे भले होणार नाही। अशा वागण्याने अनर्थ होईल याची भीती मनात बाळगावी। तुम्ही दुर्लक्ष केले तर हा काळ पुरुष तुमचा कान पिरगळील, तेव्हा तुम्ही सावध व्हाल। तुमच्या बेपर्वा वागण्यावर मी टीका करणार नाही असे समजू नका असे तुकाराम महाराज म्हणतात। 1128। जीवे झाला चळ, नाही अवसान ते पळ। हेची ओस ना ओनी उठी, देव सांडविला पोटी।
नाही ओढा वारा, पडिला प्रसंग तो बरा, तुका म्हणे झाली मज हे अनावर बोली. माझ्या जिभेला हरिनाम स्मरणाचा चाळा लागला आहे. एक क्षणही ती विश्रांती घेत नाही. अंतरातच देवच भरून राहिला. त्यामुळे मी झोपलो तरी ती नाम घेताच उठतो. आता कशाचीही वेळ येवो, मी जीवाची फटफट करून घेत नाही. जे घडेल तेच योग्य आहे असे म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंतांचे नाम स्मरण घेणे खंडित होत नाही, ते अनावर झाले आहे. 1129. गोहो यावा गावा, ऐसे नवस करी आवा, कैंचे पुण्य तिये गाठी, व्रते वेची लोभासाठी, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, मागे गार गोटी, परिसियांचे साठो वाटी, तुका म्हणे मोल, देवनी घेतला सोमल. बाहेरगावी कामाला गेलेला पती वेळेवर घरी यावा म्हणून पत्नी देवाला नवस बोलते. स्वार्थापोटी केलेल्या या व्रताचे पुण्य तिच्या गाठी पडत नाही. मुले बाळे व्हावीत, घरात द्रव्य संपदा असावीत असेही तिचे नवस असतात. परीस देऊन त्याच्या बदल्यात गारगोटी मागावी अशी वृत्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत विषारी असलेले सोमल विष विकत घेऊन ते खाऊन मरावे, तसे सकाम बुद्धीने केलेले कर्म व्यर्थ जाते. 1130. जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभासी दाना, तृण मागो नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. 1130. ज्या ठिकाणी कीर्तन केले असतात त्या ठिकाणचे अन्न घेऊन सेवू नये, त्याप्रमाणे बुक्का व हार माळ पण घेऊ नये. घोड्यावर बसून कीर्तनाच्या ठिकाणी गेला असाल तर घोड्यासाठी चारा मागू नये. असा लोभ ठेवल्याने कीर्तनकार व दान दिले म्हणून यमजनाला अहंकार होऊन दोघांना परमार्थाचा लाभ होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही नरकाला जातात. 1131. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगतसे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणांची, जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. महाबळी रावणाचे राज्य असणारी सोन्याची लंका, तेथील घरांची संख्या किती होते ते सांगतो ऐका. तेथे पाषाणाची भक्कम अशी 5 लाख आणि विटांनी बांधलेली सुबक घरे 7 लाख होती. काशाची धातू 1 कोटी, तांब्याची 1 कोटी, सोन्याची 7 कोटी घरे होती. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या रावणाची एवढी संपत्ती होती तो रावण जाताना शेवटी एकही कवडी घेऊन गेला नाही. 1132. व्याभिचारिणी गणिका असता कुंटनी, विश्वास तिचे मनी राघोबाचा, ऐसे ही पापिनी वाहिली विमानी, अचळ भुवनी ठेवी येली, पतित पावन तीही लोकी ठसा, कृपाळू कोवसा अनाथांचा, तुका म्हणे धरा विठोबाची सोय, अनेक उपाय नेनो किती. 1132. नृत्य गायन करणारी वेश्या व्याभिचारिणी स्त्री होती. तिने एक पोपट पाळला. तिला त्याचा सदैव ध्यास. तिचा मृत्यू समय आला आणि तिच्या तोंडून पोपटाच्या काळजीने राघोबा तुझे कसे होईल. राघोबा नाम घेतले त्या निमित्ताने तिला देव तू विमानात बसवून वैकुंठाला नेले व अढळ स्थान दिले. देवा तू पतितांना पावन करतोस, अनाथांचे कृपा घर आहेस अशी तुझी त्रैलोक्यात ख्याती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जन हो, भगवंत प्राप्तीचे अन्य उपाय मी जाणत नाही. तुम्ही फक्त विठोबाची भक्ती हा मार्ग धरा. 1133. गजेंद्र तो हस्ती, सहस्र वरुषे जळा माझी, नरके पिळासे, सुरदिंदी सांडिले कोणी नाही साये, अंती वाट पाहे विठो तुझी, कृपेच्या सागरा माझ्या नारायणा, तया दोघा जना तारी येले, तुका म्हणे नेले वाहुनी विमानी, मीही आई कोणी विश्वासलो. 1133. गजेंद्र हत्ती पाण्यात मगरीशी 1000 वर्ष युद्ध करून थकला. त्याचे आपतेष्ट त्याला सोडून गेले. शेवटी तो म्हणाला, तुम्हाला शरण आला व सुटकेसाठी तुमची वाट पाहू लागला. हे नारायणा, कृपासागरा, तू वेगाने जाऊन दोघांचाही उद्धार केला. देवा, तू त्यांना विमानात बसवून स्वर्गी नेलेस हे वृत्त मी ऐकले आणि माझा यावर चटकन विश्वास बसला.
1134. कै वहावे जीवन, कै पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. कै भोज्य नाना परी, कै कोरड्या भाकरी, कै बसावे वाहनी, कै पायी अनवानी, कै उत्तम प्रावरणे, कै वसने ते जिरणे, कै सकळ संपत्ती, कै भोगणे विपत्ती, कै सज्जनांशी संग, कै दुर्जनांशी योग, तुका म्हणे जाण, सुख दुःख ते समान. 1134. कधी पाणी भरण्याचे कष्ट करावे, कधी पलंगावर आरामशीर झोपावे, जशी वेळ येईल तसे विना तक्रार वागावे. कधी मिष्टान्नाचे नाना पदार्थाचे सुग्रास भोजन मिळावे, कधी कोरड्या भाकरीत सुख मानावे, कधी वेगवान वाहनातून सुखाने प्रवास घडतो, कधी अनवाणी पायाने खडे काटे तुडवीत जावे लागते, कधी भरजरी मौल्यवान वस्त्रे मिळतील, कधी जीर्ण वस्त्रांवर समाधान मानावे लागेल, कधी भरपूर द्रव्य असेल, कधी कफल्लक अवस्था भोगावी लागेल, कधी सज्जनांचा सहवास मिळेल, कधी दुर्जनांशी संग करण्याचा योग येईल. तुकाराम महाराज म्हणतात, कसाही प्रसंग आला तरी माणसाने सुख दुःखे समान असा मानावे. 1135. ऊंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी, चर्मू रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी, सजन कसाया विकू लागे मांस, माळा सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे डोरे ओढी, नामयाची जणी सवे वेची सेनी, धर्मागरी पाणी वाहे झाडी, नाम्या सवे जेवी नवे संकोचित, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, गवळियांचे घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला, एकोबाचे ऋणफेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेहत्याची अंग भरे, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. हा भगवंत भक्तामध्ये उच्च नीच असा भेद जाणत नाही, मात्र भक्तांचा भाव पाहून मदतीला तत्परतेने धावतो. दासी पुत्र विदुराच्या घराच्या कन्या आनंदाने भक्षण करतो आणि दैत्य हिरण्यकश्यपूच्या घरी जाऊन बालभक्त प्रल्हादाचे रक्षण करतो. रोहिदास चांभाराच्या संगतीत बसून त्याला कातडे रंगवू लागतो, कबीराच्या हातमागावर शेले विणण्याचे काम करतो. भक्त सजन कसाई बरोबर मांस विक्रीचा धंदा करताना देव त्याला मांस विक्री करून सहाय्य करी. सावत्या माळ्याच्या शेतात मशागत करू लागे. नरहरी सोनार या भक्ताच्या धंद्यात नळी फुंकून सोने तापविणे दागवणी घडविणे तो करतो. चोखा मेळ्याला मदतीत म्हणून मेलेली जनावरे ओढत नेऊन गावाबाहेर टाकतो. नामदेवाची दासी जणी हिच्याबरोबर गोवऱ्या वेचतो. धर्मराज भक्ताच्या घरी पाणी भरतो, झाडून काढतो. भक्त नामदेवाबरोबर जेवताना याला संकोच वाटत नाही. ज्ञानेश्वरासाठी त्याने भिंत ओढली. सख्या अर्जुनाच्या रथावर हा आवडीने सारथी झाला. सुदामा मित्राने प्रेमाने आणलेले कोरडे पोहे आनंदाने खाल्ली. भोळ्या प्रेमळ गवळ्याच्या घरी गायींना सांभाळतो. त्याच प्रेमाने तो बळीराजाच्या दारावर द्वारपाळ होऊन राहिला. एकनाथाच्या घरी गंगेवरून पाण्याच्या कावडी भरून आणल्या आणि त्याच्या भक्तीने ऋण फेडले. अंब ऋषीसाठी 10 वेळा गर्भवासाचे सुख सोसले. मीराबाईसाठी विषाचा प्याला हरीने प्राशन केला. दामाजी पंतांच्या हुंडीची रक्कम देण्यासाठी स्वतः कोतवाल पाडीवार झाला. भक्त गोरोबाच्या घरी माती वाहून आणली आणि मडकी घडवली आणि नरसिंह मेहत्याची हुंडी स्वतः पुरवली. तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिकासाठी अजून तो तिष्ठत उभा आहे. त्या भगवंतांची लीला धन्य आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.